नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन अशा मध्ये. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटल्यानंतर तुम्हाला माहितच आहे किती गोंधळ उठतो ते. आज सकाळची सुरुवात मात्र छान अशा सुंदर रांगोळीने झाली. घराची स्वच्छता, देवपूजा हे फक्त काम नसतं, त्यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न होतं, छान आणि सुंदर होतं. माझी ही तशी बघायला गेलं तर 7वी वटपौर्णिमा, पण आमच्या जाऊबाईंची पहिलीच वटपौर्णिमा. जाऊबाई म्हणण्यापेक्षा मी तिला माझी छोटी बहीण किंवा मैत्रीणच समजेन. आता इकडे आमचं स्वयंपाकाचं काम सुरू झालेलं आहे. आज पुरणपोळ्यांचा बेत होता. पुरणपोळ्यांसाठी डाळ शिजत घातली, त्यानंतर चहा, बाकीची जी कामं असतात आवरून घेतली. इकडे जाऊबाईंची चालू होती देवपूजा. आमचं दोघींचं काम चालूच असतं. सकाळच्या वेळेत कोणतं काम करावं कोणतं ठेवावं असं आमचं सगळं चाललेलं असतं. सकाळची सगळी गडबड असते. हाच असतो आपल्या नात्यातील समजूतदारपणा. वटपौर्णिमा मला वाटतो हा सण फक्त नवरा बायकोचा नसून तो घरातील प्रत्येक नात्यांचा असतो. कसं ते देखील सांगते. कितीतरी वेळा घरातील सौभाग्यवतींचा स्त्रियांचा सण म्हणून ओळखला जातो हा. पण हा सण आणि त्यामागचा अर्थ खूप मोठा आहे. हा सण नात्यातील विश्वास, किंमत आणि समर्पण किंवा त्याग यांची आठवण करून देतो. जसं की जाऊबाई मधला समजूतदारपणा असतो, तो प्रत्येक नात्यामध्ये हा समजूतदारपणा असतो, विश्वास असतो. तसंच हा सण प्रेम, विश्वास आणि साथीचा असतो. जसं की भाऊ बहिणीचा असतो, दीर भावजेचा असतो, दीर दिरांचा असतो, सासू सुनांचा असतो, अगदी जावाजावांमध्ये सुद्धा असतो. हा सण प्रत्येक नात्याचा असतो. जाऊबाईंचं तर नातं मैत्रीचं असतं. हे नातं एकमेकांना आपुलकी आणि समजून घेण्यासाठी सुंदर नातं असतं. मला वाटतं या सणांमुळे सुंदर नाती जी असतात ती अगदी अतिशय घट्ट होतात. आता हा सण आमची तयारी सुरू आहे. सगळं अतिथी ताट तयार झालं, त्यानंतर आम्ही सगळे वडाच्या फेऱ्या मारण्यासाठी गेलो. जात असताना असं छानसं वातावरण झालेलं होतं, पाऊस पडून गेलेला होता आणि त्यानंतर आम्ही देवाजवळ गेलो. थोडा जायला उशीर झाला, मात्र गर्दी फार झालेली होती. इथं लक्ष्मीचं मंदिर आहे. जे काही विधी असतात ते आम्ही छान असे केले. विडा छान मांडला, त्यानंतर ना कीर्तीला देखील छान असं शिकवलं. तिची पहिली वटपौर्णिमा. मी जसं सांगेल तसं ती करत होती, अगदी लहानशा मुलगीसारखं. मला ते छान वाटलं. समजूतदारपणा तिच्यात भरपूर आहे. असंच असतं प्रत्येक नात्यांचं. जसं की लग्नात आपण 7 फेरे घेतो ना, 7 वचन घेतो, तसं प्रत्येक नात्यांमध्ये असतात वचन. तुम्हाला काय वाटतं फक्त नवरा बायकोंच्या नात्यामध्ये असतात? नाही, प्रत्येक नात्यामध्ये असतात. एकमेकींची साथ देण्याचं, सुखदुःखात खंबीरपणे उभं राहण्याचं, एकमेकींचा विश्वास जपण्याचं, कुटुंबाचा सन्मान राखण्याचं, प्रेम आदर कायम ठेवण्याचं, जबाबदाऱ्या वाटून घेण्याचं, आयुष्यभर साथ देण्याचं, ही सगळी वचनं सगळ्याच नात्यांमध्ये असतात. ती अलगदपणे आपण घेतो लग्नानंतर ना, पण लग्नाच्या अगोदर देखील असतात भाऊ बहिणीचं नातं, आई मुलीचं नातं, सगळंच काही असं असतं. छानशी आमची देवांची पूजा झाली, वडाच्या फेऱ्या मारून झाल्या. आज लक्ष्मीचं जे मंदिर आहे त्या मंदिराजवळच आम्ही आलेलो होतो, त्यामुळे मंदिरात देखील गेलो. मंदिरात छानसं दर्शन घेतलं. लक्ष्मीची ओटी देखील भरली आणि छान आशीर्वाद घेतला. छान सुख समृद्धी शांती लाभू दे म्हणून आम्ही आशीर्वाद घेतला. त्यानंतर प्रदक्षिणा मारली. सगळं कसं छान असं होत होतं. छान पाऊस पडलाय, वातावरण पण छान झाले आणि आम्ही भरपूर जणी आलेलो होतो. आम्ही दोघी आमच्या नणंदबाई तर होत्या. त्यानंतर ओटीचा कार्यक्रम तुमच्याकडे असतो का बरं? आमच्याकडे ओटीचा कार्यक्रम असतो. इकडे हळदी कुंकू लावतात आणि ओटीमध्ये गहू आणि एखादं फळ घालतात आणि असा आमचा वटपौर्णिमेचा सण छान असा पार पडला. आणि तुमचा कसा पडला तो नक्की सांगा. आणि चला, आजच्या सणाची माहिती तर तुम्हाला दिली. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ आणि नवीन छान छान नात्याबद्दल गोष्टी घेऊन. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.